तर पंकजा मुंडेंनी रामदास आठवलेंची भेट घेतलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रामदास आठवलेंचे आशीर्वाद घेतले असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। रामदास आठवलेंच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन पंकजा मुंडे यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज आपण रामदास आठवलेंची भेट घेतली, काय सांगा? आदरणीय आठवले साहेब आणि मुंडे साहेबांची मैत्री सर्वांना ज्ञात आहे। त्या मैत्री आणि आमच्या पारिवारिक संबंधांनी मी वहिनी आणि आठवले साहेब दोघांची भेट घेतली खरं तर। आणि प्रत्येक वेळी निवडणुकीला सामोरं जाताना काही खास आशीर्वादांसाठी मी नक्कीच भेट घेते। आठवले साहेबांच्याही त्यात एक आशीर्वाद असतो, मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले। मुळामध्ये आम्ही अनेक वेळा भेटतो अदरवाईज सुद्धा, पण आज महत्त्वाचं आहे, मी नॉमिनेशन फाईल करणार आहे त्याच्या आधी त्यांना भेटले, आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि माझी सभा घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। सहकार्याची भूमिकाही त्यांनी ठेवली। ते आमचे मित्रपक्ष देखील आहेत आणि मुंडे साहेबांचे मित्र देखील आहेत, त्या नात्याने मी आले होते। दुसरीकडे आता जे नाथाभाऊ आहेत ते पुन्हा भाजपमध्ये येणार अशाही चर्चा रंगताय, काय सांगा? या सगळ्या चर्चा आहेत, जेव्हा या प्रत्यक्षात येतील तेव्हा त्याच्यावर काही सांगणं योग्य राहील। तर असं काही त्यांनी ठरवलं असेल तर ते जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत मी काय टिप्पणी त्याच्यावर करू शकणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभा होत आहे 10 आणि 14 तारखेला महाराष्ट्रात आहे, काय सांगा? निसर्गतः त्यांनी आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये सर्वात जास्त सभा ते घेतात आणि त्यांची पार्लमेंटरी निवडणूक असल्यामुळे नक्कीच ते सगळीकडे सभा घेत असतील तर त्या सभांचं स्वागत आहे। त्याचा परिणाम नक्कीच होत असेल चांगला आणि लोकांना त्याच्याने उत्साह मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सभांचं स्वागतच आहे। कॅमेरा पर्सन रोशन सह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।